मॉर्निंग स्टुडंट, स्वागत आहे तुमच्या मराठी क्लासमध्ये. तर आज आपण मराठीमध्ये पाठ क्रमांक 19 अनुभव 2 हे शिकणार आहोत. तर अनुभव म्हणजे काय? अनुभव म्हणजे एक्सपीरियंस. इसके पहले भी हमने अनुभव 1 पढ़ा हुआ था, है ना. अभी हम अनुभव 2 पढ़ने वाले हैं. तो इस पाठ में क्या दिया है, इथं काही चित्र दिलेले आहेत. 3 चित्र आहेत आणि त्या चित्रात एक स्त्री आहे आणि एक मुलगा आहे. यांच्या काहीतरी संवाद झालेला आहे. आपण या पाठात पाहूया. तर लक्षपूर्वक तुम्ही ऐकावे आणि जे काही मी एक्सप्लेनेशन करत आहे तुम्ही समजून घ्यावे. ओके, नाव लेट्स स्टार्ट. शाळा सुटली. मी घरी निघलो. वाटेत आई दिसली. शाळा सुटली आणि मी घरी निघलो म्हणजे जो मुलगा आहे, इथं मुलगा म्हणत आहे की शाळा सुटली म्हणजे शाळेची सुट्टी झाली आणि मी घरासाठी निघालो. तेव्हा वाटेत मला आई दिसली. आता वाट म्हणजे काय? रस्ता, सडक. तर वाटेत मला काय दिसली? आई दिसली जेव्हा मी घरी जात होतो तेव्हा. कुठून? मुला कुठून घरी जात होता? तर शाळेपासून तो घरी जात होता. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. तिच्या म्हणजे कोणाच्या? आईच्या. आईच्या हातात तुम्ही बघा, या चित्रामध्ये आई दिसत आहे आणि आईच्या हातात 2 मोठमोठ्या पिशव्या होत्या म्हणजे सामानाने भरलेले हे काय होती? पिशवी होती. त्या खूप जड होत्या. त्या खूप जड असाव्यात. त्या म्हणजे कोण? ते पिशव्या. पिशव्या खूप जड होत्या म्हणजे खूप लठ्ठ म्हणजे वजनाने भरलेले होते. मतलब बहुत भारी थी. क्या वो जो थैले थे वो थैले बहुत भारी थे. असे तिच्याकडे पाहून जाणवले. तिच्याकडे म्हणजे त्या जे पिशव्याकडे पाहून मुलाला असे जाणवले की ते खूप जड आहे, खूप भारी आहे. मी धावतच आईला गाठले. जेव्हा मुले आईला बघतात, कुठूनही आई आली किंवा मुलं कुठून आले की जे मुलं आहे हे आईला बिलगतात म्हणजे जोराने पकडतात. इथं सुद्धा ते झाला पहा की आई समोर चालत आहे आणि मुलगा मागून येत आहे. तर मुलाने आईला जोराने गाठले म्हणजे जोराने पकडले. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? आणि मुलाने आईला विचारले की अगं आई, या पिशवीत काय घेऊन चालले आहे? क्या कहता है बच्चा कि मम्मी ये इतने थैले में लेके क्या लेके चल रही है जो इतना ये थैला भारी है? मी आईला विचारले. मी म्हणजे कोण? त्या मुलांनी म्हणजे लेखकांनी. तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो आणि मुलाने काय केले? आईच्या हातात जे 2 पिशवी होती तर 2 पिशव्यामधून त्यांनी एक पिशवी घेतली म्हणजे त्यांनी उस बच्चे ने अपनी आई से एक थैला मांग लिया या रख लिया. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं. आता आई म्हणाली की अरे हळू, सामान सांडेल त्यातलं. ती म्हणाली. ती म्हणजे कोण? आई. अगं आई, किती जड आहे पिशवी. काय आहे एवढं यात? तर आता मुलगा म्हणतो की अगं आई, ही पिशवी किती जड आहे. या पिशव्यात काय आहे जितने म्हणजे वजनाने इतने काय झाली आहे? जड झाली म्हणजे भारी हो गई है. पूछता अपनी माँ को कि इस थैले में ऐसा क्या है जो इतनी भारी हो गई है. तो मम्मी कहती है हे आपलं महिन्याभरचं किराणा सामान आहे, आई म्हणाली. तेव्हा आई म्हणते की आपल्याला जे महिन्याभर जे सामान किराणा सामान लागते ते या पिशवीत आहे. समझ में आया कि महीने भर में जो हमें किराना सामान लगता है वह इस थैले के अंदर है. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले. त्या ओझ्याने आईने हात लाल झाले होते. आता मुलांनी एक पिशवी हातात घेतली आणि जसे त्यांनी हातात घेतली त्याला समजले की हे पिशवी किती जड आहे आणि ओझ्यामुळे म्हणजे त्या भारीपणामुळे आईचे हात कसे झाले होते? लाल झाले होते. समजलं? मतलब जो लेखक की मम्मी है, यहाँ या लड़के की जो मम्मी है
इन्होंने जो भारी भारी थैला पकड़ा हुआ था उसके कारण उनकी मम्मी का हाथ कैसा हो गया था, लाल लाल हो गया था. समझा. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग. आता मुलगा विचारते की एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग. कुणाला विचारतो तो, आपल्या आईला. लागले ग आई. मी विचारले म्हणजे मुलाने आपल्या आईला विचारले की ये सामान खरीदने के लिए तुम्हें कितने पैसे लगे. किती लागले असावेत. आईने उलट प्रश्न केला. आता मुलांनी विचारले होते की एवढ्या सामानासाठी तुला किती पैसे लागले. तर आई का म्हणते कि तू सांग बाबा केवढे लागले असणार, है ना. अगर हम पूछते, कभी कभी हम मम्मी को बोलते अरे ये सामान कितने का हुआ होगा मम्मी बताना ज़रा, तो मम्मी क्या बोलती, अच्छा तू बता पहले कि ये कितने का हुआ होगा. हम अंदाज लगाने बोलते हैं ना, एक अनुमान लगाने बोलते कि गेस करो कि ये सामान कितने का हुआ होगा. तेव्हा मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली अन म्हणाली. आता मुलांनी आईला एखादी रक्कम सांगितली असणार की एवढ्याचं झालं असणार, तर हे ऐकून आई हसू लागली अन म्हणाली, वाह रे तुझं व्यवहार ज्ञान. जैसे ही इस बच्चे ने बताया कि इतने का मान लो हो सकता है सामान 1000 का होगा और बच्चे ने बोला 100 रुपये का सामान होगा, तो ये सोचकर मम्मी हंसने लग गई और कहती है बच्चे को, वाह तेरा व्यवहार ज्ञान. अब व्यवहार ज्ञान यानी क्या. इसके पहले हमने देखा था व्यवहार, है ना, पैसांचा व्यवहार, कि कहाँ कहाँ पर कौन कौन सी वस्तु कितने में आती है, ये हमें इसकी जानकारी होना चाहिए. इसके लिए मैंने आपको कुछ होमवर्क भी दिया था, है ना, पहले वाले लेसन में. तो हमें हर चीज़ की जानकारी होना चाहिए कि कौन सी वस्तु कितने में आती है. तब अगर हमें पता होगा की कौन सी वस्तू कितने में आती है, तो दुकानदार हमें बुद्धू नहीं बना सकता. तेव्हा आईने मुलाला म्हटले की वा काय रे तुझे व्यवहार ज्ञान. मला म्हणजे इथं आई त्याला मुलाला सांगत आहे की म्हणजे ते को कुछ भी नहीं पता, बोले की दुकान में कौन सी वस्तू कितने की मिलती है. वस्तूचे भाव गगनाला भिडलेत. गगनाला भिडले म्हणजे वस्तू खूप महाग झालेली आहे. गगना, यहाँ पे एक ये वाक्प्रचार है ना, तो फ्रेसेस दिया है कि गगनाला भिडले. तो भाव अगर आकाश को छू पाएंगे क्या, नहीं. आकाश को छूना मतलब होता है बहुत वस्तु महंगी हो जाना या वस्तु महंगी हो जाना. आहेस कुठे तू, जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. तेव्हा हे कुठली गोष्ट आहे, जेव्हा आई आणि मुलगा घरी रस्त्याने जात होते त्यावेळची हे गोष्ट है. जब दोनों माँ बेटे घर जा रहे थे ना सामान लेकर, तब लेखक ने पूछा था कि ये सामान, मम्मी ने, हाँ लेखक ने पूछा था कितने का सामान हुआ हो था, तो माँ ने क्या बोलती है कि तुम ही बता दो कि कितने का सामान हुआ होगा. तब लेखक ने बताया होगा कि 1000 रुपये का सामान है, तो 100 रुपये की बात बोली होगी. तब आई क्या बोली उनकी कि नहीं, बोले तू कहाँ है, तेरा व्यवहार ज्ञान कुछ भी नहीं है, और आपको तुमको पता है बोले कि अभी सामानों की कीमत कितनी बढ़ गई है. तब आई कहती है कि कभी कभी बाजार जाया कर, दुकान से सामान लाया कर. तो यह बात भी लेखक को या उस बच्चे को बहुत अच्छी लगी, क्योंकि इससे क्या होता, उस बच्चे का व्यवहार ज्ञान बढ़ता. ठीक है. सामने बढ़ेंगे. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केले. तिने म्हणजे मुलांनी आणि त्याची आईने सुद्धा पिशवी खाली ठेवली, कारण ते आता कुठं पोहोचले होते, घरी पोहोचले होते. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती आणि खूप वेळेपर्यंत आई हात दाबत होती. आता हात दुखले होते ना, म्हणून अशी दाबत होती, कारण त्याने दोन पिशव्या जड, ते कशी होती पिशवी, जड होती, आणि दोन्ही जड पिशव्या धरून ते घरी आली होती चालत चालत. म्हणून आईच्या हात खूप दुखत होते म्हणून आई हात दाबत होती. आई तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस. आता मुलगा काय म्हणतो की दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला तू हे जे किराणाचे सामान आहे तू एकटीच घेऊन येतेस. मी तिला काळजीने विचारले. मी म्हणजे कोण विचारलं हा वाक्य, मुलांनी आपल्या आईला विचारले की बोले हर महीने में तुम जो ये किराने का सामान है तुम अकेली ही लेकर आती हो. हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं.
माझं काम हलकं झालं. आता आई म्हणते हो आणते का, दरवेळीच आणते म्हणजे नेहमीच आणते. आज तू भेटलास तर मला खूप हलकं झालं, म्हणजे माझे जे वजन आहे हे काय झालं, थोडं हल्का झाले. क्योंकि बच्चा रास्ते में मिल गया था, एक जो थैला है बच्चे को दे दिया गया था, इस वजह से एक ही थैले का वजन था अभी आई के पास. तो आई बोलती है हाँ बोले हमेशा ही लाती हूँ, लेकिन बोले आज तो रास्ते में मिल गया तो मेरा जो काम है थोड़ा सा हल्का हो गया. फिर क्या होता है, आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती. दमली म्हणजे थकली होती. दमली म्हणजे थकली होती, ते अस्वस्थ झाली होती. मी आईला म्हणालो, आई ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी आपण किराणा सामान आणायला जाऊ. आता मुलगा काय म्हणाला आपल्या आईला की ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असणार त्या दिवशी आपण काय करू, किराना सामान घ्यायला जाओ. समझ में आया? बच्चा कह रहा है जिस दिन मेरे स्कूल को छुट्टी होगी उस दिन हम क्या लाने जाएंगे, किराना का सामान लाने जाएंगे. म्हणजे तूही दमणार नाहीस आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. आणि आता मुलगा काय आपल्या आईला म्हणतो की तू सुद्धा दमणार नाही म्हणजे थकणार नाही आणि माझं व्यवहार ज्ञान सुद्धा वाढेल. तो अपनी माँ को कहता है इससे तुम भी नहीं थकोगी और जो मेरा व्यवहार ज्ञान, जो बिल्कुल मुझे व्यवहार ज्ञान नहीं है, कौन सी वस्तु कितने में मिलती है, जो मुझे बिल्कुल भी नहीं पता है, इसका भी मुझे क्या होगा, ज्ञान होगा. ऐसा बच्चा किसे कहता है, अपनी माँ से कहता है. समझिए ये लेसन में क्या है, इस लेसन से हमें यही सीखने मिलता है कि आप अभी 6 में हैं तो आपको क्या करना चाहिए. अगर घर में मम्मी कुछ पैसे देती है तो किराना सामान खरीदते आना चाहिए. अगर हमने 10 रुपये घर से लेकर गए हैं, 7 रुपये का सामान हुआ है तो कितने पैसे हमें वापस आना चाहिए, और सही में वो वस्तु 7 रुपये की ही है क्या, ये भी हमें पता होना चाहिए. जैसे मैगी का पैकेट पहले 10 रुपीज़ में मिलता था, है ना, अभी वो 12 का हो गया है. अब आप जाएंगे 10 रुपया लेके तो वापस आना पड़ेगा 2 रुपये के लिए. तो मतलब जो चीज़ें, जो डेली नीड्स की जो चीज़ें हैं हमें जो लगने वाली, तो हमें पता होना चाहिए कि कौन सी वस्तु की कीमत कितनी है. ये कब पता होगा, जब हम दुकान में जाएंगे. उसी के साथ साथ सब्जियाँ कभी महंगी हो जाती, कभी सस्ती हो जाती, तो इन सब का भी ज्ञान हमें होना चाहिए. लेकिन ये ज्ञान कब होगा, जब हम अपने पेरेंट्स के साथ सब्जी मंडी जाएंगे, किराने की दुकान जाएंगे, कपड़े खरीदने जाएंगे, स्टेशनरी जाएंगे, तभी हमें पता चलेगा कि कौन सी वस्तु का भाव, मतलब कीमत कितना है ना. तो आज से आप जब भी घर से पेरेंट्स जाते हैं तो उनके साथ जाइए, या तो अगर मम्मी कुछ काम बताती है दुकान से लेकर आने का तो आपको जाना चाहिए. इससे आपका व्यवहार ज्ञान बढ़ेगा. अभी इसके क्वेश्चन आंसर है. ये समानार्थी कुछ शब्द है, इसको आपको अपनी कॉपियों में लिख लेना है. और समानार्थी शब्द मराठी के साथ साथ आपको इंग्लिश में भी दिया गया है. जैसे कष्ट है, कष्ट यानी मेहनत, श्रम जिसे कहा जाता है हार्ड वर्क, है ना. और फिर है गाठणे म्हणजे पहुँचने, तो है टू रीच, टू मीट. निस्लेस, इसका समानार्थी शब्द है घसरेल. टू स्लिप ऑफ, सामान म्हणजे वस्तु जिसको ग्रोसरी भी बोला जाता है, ठीक है, या तो फिर लगेज. किराना सामान जो गृह उपयोगी पदार्थ या वस्तु होती है उसे भी या तो हाउस होल्ड आइटम्स भी कहा जाता है. उलट प्रश्न, इसका समानार्थी शब्द होगा प्रतिशत. उलट प्रश्न प्रतिशत जिसे कहा जाता है काउंटर क्वेश्चन, है ना. अगर किसी ने हमें क्वेश्चन किया उसका हमें तुरंत ही उसे क्वेश्चन पूछ लेना, मतलब काउंटर क्वेश्चन. रक्कम, पैसे ज्याला म्हणतात अमाउंट ऑफ मनी. ओझे, वजन मतलब बर्डन या लोड. काळजी म्हणजे चिंता, वरीज, ठीक है. दमने, थकने, टू ट्राइज, टू गेट द एग्जस्ट किट, क्या है, टू ट्राइज, थकने मतलब टायर्ड जो हो जाते हैं ना वो चीज़ है, ठीक है.
उसके बाद प्रश्न पहला थोडक्यात उत्तरे लिहा. आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर है आईच्या हातात जड पिशव्या होत्या, ते ओझे स्वतः घ्यावे, आईला मदत करावी म्हणून आईला पाहताच मुलगा धावत गेला. सेकंड, आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? तर कशामुळे झाले होते लालेलाल? उत्तर आहे किराणा मालाच्या जड पिशव्या आईने उचलून आणल्या होत्या, त्यामुळे हात लालेलाल झाले होते. ई, आईला बरे का वाटले? उत्तर आहे मुलांनी आईच्या हातातली एक पिशवी स्वतः उचलली. आईचे ओझे मुलांनी थोडं हलके केल्यामुळे आईला बरे वाटले. मोठी, मुलांनी किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? तर आन्सर आहे मुलांनी किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचे ठरवले. क्वेश्चन नंबर 2, खालील शब्दात शरीराचे अंग किंवा भाग असणारे शब्द शोधा. जैसे सामान, सामान शब्द है, सामान में मान अलग करके लिखेंगे तो ये शरीर का भाग है, जिसको मान कहते हैं ना हम, जिसमें सा जगाएंगे तो सामान बन जाता है. तो हमें शरीर के अवयव, जो शरीर के जो बॉडी पार्ट्स है उसके नाम अलग करके लिखना है. तो सामान में मान. पोपट, पोपट में क्या होगा? पोट, पोट यानी क्या होता है? स्टमक, पेट. पाठवनी, पाठवनी पार्ट, बैक साइड अपना. फिर है यजमान, यजमान में भी मान है. आगबोट, बोट मतलब क्या होता है? फिंगर. टोंड पार्ट, टोंड यानी मुंह, पार्ट यानी फिर से अपनी बैक साइड, पीठ. पूजा पाठ, पोट पूजा है, पोट पूजा, फिर से पोट आया. पाय, पुसनी, पाय म्हणजे लेग. गाल बोट, गाल ये अपने चीक और फिर से बोट. नाक तोड़ा, यहाँ पे अपनी नोज आई है. ठीक है. क्वेश्चन नंबर 3, विरुद्धार्थी शब्द लिया. फर्स्ट, मोठे छोटे, हसणे रडणे, जड हलके, खाली वर, जाणे येणे, सांडणे आणि भरणे. नेक्स्ट आहे खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. यहाँ पे एक शब्द दिए है, उसमें जो हाइड वर्ड रहते हैं उसको हमें अलग करके निकालना है. जैसे सामानाला, सामानाला तो मासा, माना, माला और नाला. ब, बाजारात, बारा, बाजा, बात, जात, राबा और रात. ई, 40, उसमें है चाल, चाली, लस, सल, चालली. फिर है मनापासून, मनापासून से बनेगा मना, मन, नाम, पान, सुन, नम आणि पासून. क्वेश्चन नंबर 5, वचन बदला. गम्मत, गमती, सामान, सामान, रक्कम, रकमा, एक है तो रकम और बहुत सारे हैं तो रकमा. हाथ, हाथ, साड़ा, शाळा, वस्तू, वस्तू, मेणबत्ती, मेणबत्त्या. प्रश्न, प्रश्न. क्वेश्चन नंबर 6, कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा. संजू ब्लैंक उठतो, ब्लैंक की जगह डालना है, लवकर उसको अंडरलाइन करना है. गोंगल गाय खालिस्तान चालते, कशी चालते? हळू हळू. थर्ड, हा बंगला बंद, नेहमी बंद ब्लँक असतो. ई, ब्लँक वेळेवर भरते, काय भरते वेळेवर? शाळा. ओ, यावर्षी खूप ठंडी मांडली, इसमें एक ठंडी को अंडरलाइन करना है आपको. और नेक्स्ट में क्वेश्चन नंबर 7 and 8, ये आपके लिए होमवर्क है. इसमें दिया है तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करतात, आणखी कोणत्या कामात मदत करू शकाल ती कशी ते लिहा. मतलब आप अपनी मम्मी को कौन कौन से काम में हेल्प करते हैं और कौन से काम में हेल्प कर सकते हैं, ये आपको लिखना है. क्वेश्चन नंबर 8, तुमच्या घराजवळील किराणा मालाच्या दुकानात जा, तेथील वस्तूची यादी करा. आप अपने घर के पास में जहाँ किराना की दुकान होगी वहाँ जाएंगे, वहाँ पे कौन कौन सी वस्तु मिलती है ये आपको लिखना है और उनकी कीमत भी पता होना चाहिए आपको. तो ये आपको लेसन समझ गया होगा, माझा अनुभव. तो हम नेक्स्ट लेसन में फिर से मिलेंगे. ओके, बाय, हैव अ गुड डे, गॉड ब्लेस यू.